SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतीचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्णपणे ठप्प पडल्याचं वास्तव आता उघड झालंय. या प्रकल्पासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च करून घनकचऱ्यासाठी कुंड्या आणि पत्र्याची शेड उभारली गेली. कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी आवश्यक सुविधा देखील इथं उपलब्ध करून दिल्या गेल्या. मात्र गेली 3 वर्षांपासून या प्रकल्पात न कचरा आला, न कोणतीही प्रक्रिया सुरू झाली. शेडमध्ये ठेवलेले प्लास्टिकचे कॅरेट पूर्णपणे खराब झालेत, तर पाणी साठवण्यासाठी बनवण्यात आलेली टाकी ही दुर्लक्षित अवस्थेत आहे. टाकीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे, त्यात पाणीही नाहीये. गावातील कचरा जमा करण्यासाठी तयार केलेल्या कुंड्यांमध्ये माती भरून राहिली आहे, तर कचरा कुंड्यांच्या खालीच पडलेला दिसतोय. स्वच्छ भारत मिशनचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उभारलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात मात्र निष्प्रभ ठरल्याचं चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सामाजिक कार्यकर्ते संदेश देशमुख यांनी या प्रकल्पाची पाहणी करून ग्रामपंचायतीच्या कारभाराची पोलखोल केली असून प्रशासनानं याची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी संदेश देशमुख आणि ग्रामस्थांनी केली आहे. आज राजापूर गावामध्ये पंचायत समितीचे BDO साहेब सिन्नर साहेब हे आले असता ग्रामपंचायतमध्ये नागरिकांनी सिन्नर साहेबांना तक्रारी दाखल केल्या. तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामस्थांनी पहिली तक्रार दाखल केली घनकचऱ्याची. ही घनकचऱ्याची शेड बांधलेली आहे ग्रामपंचायतने. जर आजपर्यंत 3 वर्ष झाली घनकचऱ्याच्या कुंड्या खालती आहेत, त्या कुंड्यांमध्ये अक्षरशः निम्म्याला वरती माती साचलेली आहेत. आणि या घनकचऱ्यामधून ग्रामपंचायतने ग्रामनिधी 15 लाख रुपये यासाठी खर्चला आहे. याच्यातून ग्रामपंचायतला ग्रामसेवकांनी सांगितलं होतं ग्रामसभेमध्ये का याच्यातून उत्पन्न ग्रामपंचायतला मिळणार आहेत, पण अद्याप 3 वर्ष होऊन 1 रुपयाचं उत्पन्न न मिळता त्याच्यात अद्याप लॉस झालेला आहे सगळा ग्रामपंचायतचा. 15 लाख रुपये ग्रामनिधी होता, 20 लाख रुपये शासन होता, अशा 35 लाख रुपयाची योजना आहे. त्याच्यात ठेकेदारांना पाटी सुद्धा कुठे लावलेली सुद्धा नाही याच्यात. तरी पण हा निधी ग्रामपंचायतनी सगळा काढून दिलेला आहे ठेकेदारांना. जर ठेकेदार जर आज रोजपणे एवढ्या जर वरती पोहोचले असतील, त्यांना पाटी लावायचं कटाळा येत असेल किंवा त्यांना पाटी जर कोणत्या अधिकाऱ्याखाली व राजकीय दबावाखाली जर लावून देत नसेल गाव पातळी ग्रामसेवक, तर त्यांनी त्याचं गावाला उत्तर दिलं पाहिजे का आज ही घनकचरा व्यवस्थापन जर आज सर्व नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. इथं जर समोर गेलं पुढं तर इथं अक्षरशः वास येतोय भरपूर. तिथे अख्खा कचरा साचलेला आहे. इथं ग्रामपंचायत इथं कचरा आणून टाकते. इथं टाकल्यानंतर आता तिकडे खाली चालू केलाय नासकी माळ्याकडे. तिथं अक्षरशः ढीकच्या ढीक साचल्या, वास अक्षरशः रस्त्याने जाता येत नाही. जर या योजनेतून 35 लाख रुपयाचं जर ग्रामपंचायतनं शासनाची व ठेकेदारांनी या प्रशासक व आपल्या शासनाची जर फसवणूक केली असेल तर ह्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई व या ठेकेदाराची आपलं लायसन ब्लॅक लिस्टला टाकावी ही ग्रामस्थांची सर्वांची विनंती आहे. ग्रामसेवकला राजापूर मध्ये येऊन 3रं वर्ष चालू आहेत. जर या 3रं वर्षामध्ये या ग्रामसेवकनी आज 35 लाख रुपयाचं एवढी मोठ्या शासनाने योजना देऊन या ग्रामसेवकने ही योजना अक्षरशः डबघाईस आणून गावाला लॉस चालवले आहेत. नुसतं एवढी योजना नसून रस्ते, पाणी, गटारी सगळ्या योजनांमध्ये या ग्रामसेवक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करत असून या ग्रामसेवक सुद्धा योग्य ती कारवाई झाली पाहिजे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड
तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.